त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांचे स्टेज सगळ्या मान्यवरांचे स्वागत करतात आणि जसे की याच्या महत्वाची गजाल की आम्ही ह्योच प्रोग्राम कित्याक केलो तर याचे महत्व इतल्याच खातीर आसा की हांव शिवकले मृदकला ही शिकपा खातीर सांगली ते तेणेन गेल्लो कोल्हापूर आनी हांवें एक 10 दिसाचो कोर्स केल्लो आणि तेच्या खातीर हांवें पे केल्लेले एक 10,000 आनी थंयसर आमी बऱ्या पद्दतीन शिकलेले रहिवासी आसलेले ते रावपाचे आसलेले आनी थंयसर बऱ्या पद्दतीन थंयसर शिकून घेतले आनी म्हाका अशें दिसलें की हे असली ही जी कला आसा ती आमच्या गांवांतल्या लोकांनी सुद्दां बऱ्या पद्दतीन शिकची बऱ्या शिकची जेणे करून आमच्या भविश्यात आमचो जो फुडली पिढी आसा ती त्या कलेक म्हणटा तशी ज्ञान आसचे जेणे करून भविश्यात आपल्याक जर कितें प्रॉब्लेम केलो जाल्यार शस्त्र म्हणून उपयोग करता येईल कलेचो त्याच बरोबर हेच कलेचो आपण जर ट्रेनिंग सराव किंवा प्रॅक्टीस करीत रावप जाल्यार हेचो असो फायदो जातलो की फिजिकली एक 10 दिसा भितर खूब वता जाल्यार तुका 8 दीस मेळटा कारण पयलो दीस नॉर्मल जाता आनी एंड डे आसा तो 10 दीस आसता तो पेरेंटिंगान जाता आमचे कडेन 8 दीस त्यांच्या विचारांना आदरांची अर्पण करण्याबरोबर आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे कर्मकर्ता आदरणीय उत्तम शस्त्र पूजन करत आहेत. सर्वांना विनंती आहे की कायमचा कडकडाट करून या सोहळ्यात एक सहभागी व्हावे. पुष्पांजली अर्पण करून या स्वागताच्या सोहळ्याची सुरुवात करत आहोत. याचं कारण असं कारण मूर्तीला डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचारांना डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या कृतीला नवनवराच्या मध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याचंच प्रतीक म्हणजे त्यांच्या प्रतिकात्मक रूपाच्या या जीवन छत्रपती शिवाजी महाराज
सर्वांच्या मदतीतून या नवयुवकांना एक नवीन प्रेरणा देण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. आणि म्हणूनच आम्ही फक्त दीपक प्रज्वलन केलं गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचंही प्रज्वलन केलेलं आहे. आणि हे प्रज्वलन फक्त या व्यासपीठावर झालेलं नाही आहे, तर व्यासपीठावरून व्यासपीठाखाली बसलेल्या नवयुवकांच्या मध्ये झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीची खरी गरज आहे असं मला वाटतं. आणि ती गरज सरांना ओळखलेली आहे. म्हणून सरांचं खरोखरच खूप खूप आभार. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाट करून आमचा मला तर आमच्या लहान भुरग्यांक खंयच्या बाजूनसून प्रशिक्षण दिवप आनी भुरगे आमचे खंयच्या पदार पावतले, उच्च स्थानार पावतले अशे आमचे हे चिमुकले भुरगे आनी ताका प्रशिक्षण दिवप ह्या सुशिक्षीत माणसाच्या तकलेन येता. माणूस राजकारणी आसता, आम्ही खुबशा नेत्या बरोबर काम केलेलं आसा. सुशिक्षित माणूस अभ्यासापर्यंत पावता आणि तेची थाप आमच्या ल्हान ह्या भुरग्यां पावता. आयज ह्या बरा काम करपाक बरो माणूस इल्लो आहा आनी आमकांय तेणी सहकार्य केल्लो आहा. डॉक्टर पीसी म्हणून करतलो आहा. करोडांनी रुपयांच्या उलाढालीच्या आमी पिडब्ल्यूडीन कामां केल्ली आसात. आमी वयर सरलेले आसा. त्यांच्यापर्यंत बारीक माणूस पावना, पण आयज तो मोठो माणूस आमच्या जागी इल्लो आहा. त्या वखदार आमची जबाबदारी आहा खंयच्या राजकारण न करता जर आमच्या भुरग्यांक अशा तरेची वागणूक, अशा तरेचं प्रशिक्षण मेळटा आणि शिवाजी सारख्याचे जे तलवारी जर दाराच्या वयल्यान भुरग्यांक शिकपाक मेळटात कशी लढाई करप, कसा शस्त्र करप आणि अशी उदरगत करपाक जर एखादो आमचो माणूस आमचे बरोबर सहकार्य करपाक पेडण्यान उबो आहा जाल्यार मी तरी ताका तिची ही वाटचाल पूर्ण त्याच्या बरोबर केल्लो आसा. माझी एकच विनंती आहा काळाच्या वरच्या सगळ्या धारगळच्या तमाम लोकांक आनी परत पेडणेकारांक असे जे सुशिक्षित माणूस राजनितीन येता ताका सगळं आहा, ताका पेन्शन आहा, ताका सगळं काहीतरी आहा. पूण ताका एक काहीतरी काम करपाची किंमत त्याच्या मनान जाणल्या आणि तो पेडण्याचो पारसे गांवाचो स्थानिक तो पण आजोबा त्या टायमान त्यांचे काहीतरी फोडण्यासारखे केले म्हणून ते लांब पावले. तो पालशा गावाचो आसा म्हणून त्याचे नाव सुद्धा पालशेकर आडनाव. माझी एकच विनवणी आहा आणि सगळ्या भुरग्यांक हे जे झाडेश्वराच्या ह्या आमच्या प्राणंगणात सरांनी एक आमच्या सगळ्यांक व्यासपीठ दिला की ते अनुदान पुढे बरें जावचे आणि कार्यरत रावचे आणि सरा कडसून अशी देवाच्या जागी सगळ्या पेडण्या तालुक्याच्या पेडण्या मतदारसंघात अशीच त्याच्या सेवा हाती घडवची इतकी माझी इच्छा आणि एवढे सांगून मी माझ्याकडून तसं संपवतो. It's an opportunity for my school and I stand here to say thanks to this organization, the trainers, the organizers, and the mentors who have been taking this opportunity to train the students of our Nagpur village. And I see my students all participating and doing well because once they come to school, स्कूलांनी गेल्यावर मोठी किती म्हाका सांगतात आमी अशें केलें तशें केलें with the लाठी, with तलवार. Yeah, that's a good experience. आणि हांव एकच माझ्या भुरग्यांक सांगूंक सोदतां, all the participants, whatever you do it with lot of dedication. Your dedication to learning and the willingness to experience and expertise any skill will help you in your life. धावलो पडलो आपलो जाल्यार आमकां वावर जाता किंवा आमकां वायट दिसता आपल्या भुरग्याक लागलें, पण ज्या वेळार भुरग्याचो संपर्क जमनीशी येता न्हू तेन्ना तो भुरगो नक्कीच बरो घडटा. हें पयलींच्या लोकांचे सगळ्यांचेच मानव आसतले शिवोले. दुसरी गजाल आसा, भुरग्यांक खूब कितें तरी करपाचें आसा पण स्कुलांनी सुद्दां थोडी रिस्ट्रिक्शन्स आसता जेका लागून आमी तांकां हें सगळें करपाक दिवंक शकना. मे बी फायनान्स
असता, मे बी टायम लिमीट असता, मे बी करिक्युलम असता, वेगवेगळ्या गोष्टी असतात जेका लागून आम्ही हे सगळे ताका दिवंक शकना. आणि ही सोय ह्या संस्थेन ह्या आमच्या लागींच्या भुरग्यांक करून दिली, त्या खातीर ह्या संस्थेचे खूब खूब आभार. आणि तशेंच सर पार्सेकर तेंच्यांनी मोठो एक विडो उचललो की ल्हान भुरग्यांक आमी कितें तरी बाबा दिवया. कारण सदांच आमी अशें पळयता जे व्हडले व्हडले लोक आमच्या संपर्कांत येतात तेंच्यो देणग्यो किंवा तेंचें जें कितें करपाक आसता तेजो पयलो देवूळ आसता पळय मंदीर. देवळांक डोनेशन्स दितना कोणूच फाटीं रावना. पण हेच जेन्ना स्कूल येता किंवा स्कुलांत जेन्ना फुडें आसतात न्हू तेन्ना खंय तरी हात प्रत्येकाचो आपटलो जाता. कित्याक प्रत्येकाच्या तकलेंत एक कॉन्सेप्ट आसता की गव्हर्मेंट सगळें दिता, आमी कितें दिवपाक जाय. पण वस्तुस्थिती तशी नसता. आणि ह्यो गजाली भुरग्यांक दिवपाक जाय किंवा भुरगीं हेतून फुडें येवपाक जाय. आनी अशा प्रकारच्यो ज्यो कार्यशाळा आसात, प्रशिक्षण शाळा आसात त्यो गांवांनी वेगवेगळ्या प्लेसींचेर घडपाक जाय. ट्रस्टचे अध्यक्ष श्री उत्तम पार्सेकर सरांना धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी मला मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आपले सिव्हिल डिफेंडर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत धर्मांकर सर यांना धन्यवाद देतो. मुलांच्या मध्ये काय पॉवर असते हे प्रत्येक आई वडिलांनी ओळखणं गरजेचं असते. कारण कसं असतं मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात, आले लक्षात, मुलांचे पाय हे पाळण्यात दिसतात. तर मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे आणि ज्या क्षेत्रात मुलं आपलं नाव कमवू शकतात अशा ठिकाणी मुलांना पाठवणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचसोबत मुलांचं स्वसंरक्षण करता आलं पाहिजे, मुलांच्यामध्ये धाडसही निर्माण व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली कारण त्यांच्या पाठीमागे त्यांची आई भक्कमपणे उभा होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे घडले. तसंच प्रत्येक घरामध्ये एक जिजाऊ असायलाच पाहिजे. तर त्याच्या आयुष्य उजळून देण्यासाठी त्याचे आई वडील तितकेच महत्वाचे असतात. आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो, पण मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण त्यांच्या पाठीशी त्यांची आई होती. त्यांच्या लहानपणापासून त्यांना चांगले धडे देणारी महाभारत रामायणासारखी मोठमोठे ग्रंथ त्यांना कंठस्थ करणारी त्यांची आई पाठीशी होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. मला वाटतं याचमुळे आज जे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मावळे घडणार आहेत त्यांच्या योगदानात, त्यांच्या या प्रशिक्षणातही त्यांच्या आईवडिलांचा हातभार असणार आहे. आणि हीच संकल्पना मनात ठेवून आम्ही या कार्यशाळेच्या सांगतेला मुलांच्याच हस्ते त्यांच्या आईवडिलांचं पाठ्यपोषण करून या सोहळ्याची सांगता करण्याचा प्रयोजन केलेला आहे.
आजची ही कार्यशाळा ही एक आगळी वेगळी कार्यशाळा आशिल्ली एक प्रात्यक्षिका जी आमी समोर पळयली जेन्ना ही कार्यशाळा सुरू जाली तेन्ना सगळ्यांच्या मनात एक डावट आशिल्लो ही कार्यशाळा तलवार काटो ढाल काठी हाजो फायदो आमकां कितें कसो तरी भुरग्यांक जाता आनी जें तेंच्यांनी आतां करून दाखयलें हें स्वता खातीर उलयता इतले कार्यशाळे कडून कितें ताणें शिकलें 5 मिनटांनी म्हाका दिसता आमी वचपाचें आसा आमकां सर्टिफिकेट मेळपाचें आसा मातशेंशें आयकून घेवचें तुमी इतके बरें प्रशिक्षण घेतलेलें आसा आनी हें प्रशिक्षण शिवपाक हे कलेचें हाजो मुख्य जो हेतू आशिल्लो तो म्हणजे शिस्त बरोबर बुद्धी आनी शक्तीचे सुंदर मिलाप हे आज शिवपाकी शस्त्रकलेचे विशिष्ट अशे वैशिष्ट्य आशिल्लें आजची हालत जाल्ली पात्रपुजा वेगळें वातावरण तयार करून दिली आनी हांव एक कडेन उलयतालो की एक पिढीच्या पयलींची आमकां याद आमच्या मुखार आयली की आमी घरांत जाणट्या मनशांक पांयां पडटालो आनी आजच्या भुरग्यांक ही जाण येयली की अशें कितें तरी घडटा सो ही युद्ध कले कडल्यान युद्ध शिक्षणा कडल्यान एक संस्कृती कडेची वाटचाल आनी हाका मंच जो दिलो तो पेडणे सेवा ट्रस्टान दिलो आनी त्या खातीर हांव आभारी आसा गुरू अस्ताद सचिन जाधव हाचो जाणें हो सुंदरसो कार्यक्रम घडोवन हाडलो आनी त्याच्या बरोबर सिव्हिल डिफेंडर एसोसिएशनाचे प्रशांत आनी ताचे सांगाती जाणी ही संकल्पना आमच्या मुखार दवरली आनी ती बरीच तेणी आमकां काडून एक यशस्वी कार्यशाळेची योजना हांगा करून आमकां दाखयली की आमच्या मातीशी नातें आशिल्ल्या ह्या कलेचे वारसो आमी फुडें व्हरूंक जाय आनी ही मदत हाज्या फुडें लागता हें प्रशिक्षण म्हाका दिसता फक्त 8 दिसाचें आशिल्लें
आणि ते जर फुडें रावंक जाय ते फुडें जर अशेंच चालू उडोवंक जाय जाल्यार हे प्रशिक्षणाचेर आनी फायन ट्युनिंग करपाची गरज आसा. युद्धकलेचो भाग हो शिवकालीन आशिल्लो पण स्वताचो डिफेन्स करप स्वरक्षण करप हो ताचो मुख्य हेतू आशिल्लो. जशें आतां आमच्या गुणस्थरान जें सांगिल्लें की फक्त बाकी लोक जे येता ते शिक्षणाच्या रुपार थोडे कमीसो हात आपलो फुडें करता, सरळ हातान मदत करपाक फाटीं फुडें पळयता. ते म्हाका दिसता आवडटरी सांगपाची गरज आसा की जेन्ना हांव मतदारसंघान आयलो पेडणे मतदारसंघान तो जास्त वेळ जावना आतां जवळ जवळ 1.5 म्हयनो जाला. सुरवात आमी शेतकरी गांवा पासून केली. ज्या शेतकरी प्रधान प्रदेशात आमकां शेतकऱ्यांक मदत करपाची आशिल्ली तांकां आमी नांगरणी बियाणां आनी तशेंच सारें मुक्त राखून दिलें आनी त्या शिक्षण तत्वाचेर आमी एक बारीकशी वाटचाल केली आनी ती आशिल्ली की त्या विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव करू. त्यानंतर श्रीको गौर त्यानंतर सत्यमेव तुळसकर, ओंकार राऊत, नीरज नाईक,